नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय आणि या नवीन प्रकरणाचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच बदलांचे प्रकार हा भाग पाहिलेला आहे. यामध्ये रासायनिक बदल असतील, भौतिक बदल असतील, कायमस्वरूपी बदल असतील किंवा तात्पुरत्या स्वरूपात होणारे बदल असतील, बरोबर ना. शिवाय अनेक बदलांचे प्रकार आपण या अगोदर पाहिलेले आहेत. ऍक्च्युली रासायनिक बदल ही सुद्धा आपली झालेली संकल्पना आहे. पण मग या प्रकरणामध्ये आपल्याला रासायनिक बदल म्हणजे काय आणि कशा पद्धतीने या रासायनिक बदलांचे जे प्रकार आहेत ते प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला पाहायचे. आणि याचबरोबर रासायनिक बंध आणि बंधांचे असणारे वेगवेगळे प्रकार, ह्या मूलभूत संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत. चला तर सुरुवात करूया. तर पहिली संकल्पना आहे रासायनिक बदल. मी तुम्हाला आताच म्हणलं की हा तुम्हाला झालेला आहे. आता रासायनिक बदल याच्या अपोजिट जो बदल आहे तो आहे भौतिक बदल. ते दोन्ही तुम्हाला समजून घेतले तर लक्षात येईल की रासायनिक बदल कशाला म्हणायचं. आता भौतिक बदल म्हणजे फक्त बाह्य स्वरूपात होणारा बदल, जसं की पाण्याचं बर्फ झालं म्हणजे फक्त द्रव रूपातलं पाणी स्थायी रूपात, मग त्यामध्ये काही पाण्याची चव बदलते का? नाही. किंवा पाण्याचे गुणधर्म बदलतात का? नाही. म्हणजे बर्फ रूपातलं पाणी असेल तेही आग विझवेल आणि आपलं जे नेहमीचं पाणी आहे ते सुद्धा काय करेल? आग विझवेल. म्हणजे या ठिकाणी बाह्य रूपामध्ये फक्त बदल झाला, एक म्हणतो ना आपण ओव्हरलुक. भौतिक म्हणजे किंवा काही शारीरिक असं त्याला म्हटलं जातं, बाह्य रूपाने फक्त इंटरनल आतमध्ये कुठे बदल होत नाहीत, तो भौतिक बदलाचा प्रकार. याच्या अपोजिट रासायनिक बदल, की ज्या वेळेला इंटरनल चेंजेस होतात, गुणधर्मच बदलतात, त्यावेळेला त्याला म्हणायचं रासायनिक बदल. आता एखादं उदाहरण घेऊन आपल्या लक्षात ते देता येईल. जसं की बघा की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता पाण्याचं उदाहरण घेतलंय म्हणून आपण ते उदाहरण कंटिन्यू करू. की पाणी कशापासून बनतं? तर पाणी बनतं हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता O2 आहे, H2 काय नंतर जाऊ आपण. हायड्रोजन आणि ऑक्सिजन, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, यांच्यापासून काय बनतं? पाणी बनतं. पण आता या ठिकाणी रासायनिक बदल या ज्यावेळेला हे पाणी होत असतं, त्या पाणी बनतं त्यावेळेला होत असतं, त्यामुळे गुणधर्म काय होतात? बदलतात. हायड्रोजनचा मूळ गुणधर्म काय आहे? तर जळण्याचा आहे. हायड्रोजन अतिशय ज्वलनशील वायू आहे. आपल्या घरगुती गॅसमध्ये हा वायू असलेला पाहायला मिळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा वायू आहे. ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा वायू आहे. पण या वेळेला जे ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे H2O म्हणजेच पाणी, हे काय करतं? उलट आग काय करतं? विझवतं. आग काय करतं? विझवतं. तर अशा पद्धतीनं आग विझवण्याचं काम पाणी करतं. म्हणजेच काय बघा की मूळ गुणधर्म काय झाले? बदलले. म्हणजे ज्यावेळेला रासायनिक बदल होतात एखाद्या पदार्थामध्ये त्यावेळेला त्याचे मूळ गुणधर्म बदलतात. तर तुम्हाला माहिती आहे की जो लोह आहे, तर लोह चुंबकाला काय होतं किंवा चुंबकाकडे लोह आकर्षित होतो, बरोबर ना. पण तेच जर लोह आपण काय केलं? उष्ण केलं, त्याला उष्णता दिली, तर त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक बदल होतात आणि तयार झालेले जे पुढचं लोह आहे ऍक्च्युली ते फेरस ऑक्साईड असतं. ते फेरस ऑक्साईड मात्र चुंबकाला चिटकत नाही. म्हणजे ज्या वेळेला एखादा पदार्थ तयार होत असताना रासायनिक बदल म्हणजे काय? तर त्याचे मूळ गुणधर्म जर बदलले तर म्हणायचं रासायनिक बदल. मी काय म्हणतोय? रासायनिक बदल म्हणजे काय? की ज्या वेळेला असे बदल की ज्या बदलामध्ये पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलतात, चेंज होतात, त्याला म्हणायचं रासायनिक बदल. आणि याच्या अपोजिट मी तुम्हाला काय सांगितलं? भौतिक बदल, की पदार्थातले मूळ गुणधर्म बदलत नाही. जसं की मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही असा शेंगदाणा खाल्ला काय आणि नंतर त्या आपल्या आपण चिवडा केला आणि चिवड्यातला शेंगदाणा खाल्ला काय, दोन्हीची टेस्ट एकच. पण असा हायड्रोजन वेगळा आणि पाण्यातला हायड्रोजन वर्क करतो तो म्हणजे एक वेगळाच, म्हणजे तो हायड्रोजन म्हणू शकत नाही आपण. तो तयार झालेला जो H2O आहे तो H2O एक वेगळाच एक नवीन पदार्थ तयार होतो. हा H2O तुम्ही असं म्हणायचं नाही की ह्या H आणि O पासूनच तो तयार झालाय. नाही, तयार झालाय पण गुणधर्म मूळ H आणि O पेक्षा कसे आहेत? टोटली वेगळे, टोटली डिफरंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेला इथे हे जेव्हा तयार झाले त्यावेळेला ह्या दोन्हीमध्ये रासायनिक बदल झाला आणि नंतर हे तयार झालं. तर रासायनिक बदल म्हणजे काय? तर ज्या वेळेला पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलून एक नवीन पदार्थ तयार होतो त्या बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. व्याख्या नेमकी नीट लक्षात घ्या, कन्सेप्ट समजून घ्या की रासायनिक बदल ज्वलन असेल, जळण्यामुळे बघा वस्तू पूर्णपणे बदलते. ज्वलनाची क्रिया झाली म्हणजे जसं की बघा तुम्हाला माहित असेल की आता आपण भाकरी खातो, चव बदलते. अगोदरच असणार पीठ नंतर असणार चव बदलते. अगोदर असणारे त्यामधले गुणधर्म आणि ज्वलनामुळे निर्माण झालेले गुणधर्म ते बदलतात, आणि मग ह्या पद्धतीने काय होत असतात? हे रासायनिक बदल होत असतात. आता पुढची कन्सेप्ट आहे बघा की या रासायनिक बदलांचे शाब्दिक समीकरण.
म्हणजे ती रासायनिक समीकरणं मांडायची कशात, तर अशा पद्धतीनं रेणूंच्या रूपामध्ये किंवा आपण त्याला रासायनिक सूत्र असं म्हणतात त्याच्या रूपामध्ये हे मांडली जातात. मी तुम्हाला ते सहजपणे लिहिले बघा. आता ही संतुलित नाही, ही बॅलन्स नाही ऍक्च्युली, किंवा ही 100% बरोबर नाहीये, पण ओव्हरलुकिंग जर तुम्ही केलं तर H आणि O H2O दोन इथं 2 H2 आहेत, त्यामुळे इथं 2H घ्यावं लागेल आपल्याला. 2H + O H2O. आता ह्याच्यामध्ये परत थोडं सारखी बॅलन्स आहे, पण तुम्हाला बॅलन्स कशी करायची, संतुलित कशी करायची हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. पण इथे एक लक्षात घ्या कॉमन, की H2O तयार झाला त्यावेळेला हायड्रोजन 2च्या खाली याचा अर्थ हायड्रोजन याच्या खाली 2 लिहिले, याचा अर्थ हायड्रोजन 2 आहे. इथं सुद्धा किती पाहिजे, 2च पाहिजे. हे बॅलन्स आहे. पुढं बाणाच्या पुढं आपण मागं संकल्पना पाहिलेली आहे की हा बाण काय दर्शवतो, बाणाच्या अलीकडे काय दर्शवतो, बाणाच्या म्हणू आपण की पलीकडे म्हणा, किंवा बाणाच्या पुढे काय दर्शवलं जातं, पाठीमाग काय दर्शवलं जातं, ह्या क्रिया आपल्या झालेल्या आहेत. आणि मग 2H + O H2O या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे H2O निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी रासायनिक बदल निर्माण झालेला पाहायला देखील मिळेल. तर अशा पद्धतीने रासायनिक बदल तयार होत असताना ते शाब्दिक समीकरणांच्या सहाय्याने लिहिले जातात, शाब्दिक समीकरणाच्या सहाय्याने मांडले जातात. 10वीला किंवा 9वीला 2-2 गुणांसाठी हा प्रश्न असतो की रासायनिक बदलांची काय लिहा, समीकरण लिहा, कशा पद्धतीने रासायनिक क्रिया झाली आणि कोणते पदार्थ तयार झाले. म्हणजे नाही का तुम्हाला आता म्हणलं H घेतला, O एकत्रित आले, H2O झाला, हे कसं घडलं हे शब्दामध्ये शाब्दिक समीकरणामध्ये मांडावं लागतं. त्याला रासायनिक क्रियांची किंवा रासायनिक बदलांची शाब्दिक समीकरण असं म्हणतात. आता आपण रासायनिक जे बदल आहेत त्या रासायनिक बदलांचे प्रकार घेऊया. आता रासायनिक बदलांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक नैसर्गिक घेऊया आपण, नैसर्गिकरित्या होणारे रासायनिक बदल, आणि दुसरा आपण घेऊया तो म्हणजे मानवनिर्मित. पण आता नैसर्गिकच अगोदर त्याचे टप्पे घेऊया आणि त्यानंतर आपण मानवनिर्मितकडे जाऊया. पण पहिला जो आपला बदलाचा प्रकार आहे तो आहे नैसर्गिक रासायनिक बदल, आणि दुसरा मी तुम्हाला कुठला म्हणला आहे, मानवनिर्मित रासायनिक बदल. आता नैसर्गिक म्हणजे ते मी तुम्हाला आताच म्हटलं की निसर्गात होतात, आपोआप होतात, ते काही आपण करत नाही. यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, तर यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक रासायनिक बदल. यामधला पहिला प्रकार आहे श्वसनाची क्रिया. श्वसनाचा जो म्हणू आपण रासायनिक बदल आपण नाही घडवणार, तो ऑटोमॅटिक होत असतो. नेमकं तर होतं काय बघा, श्वसनाची जी म्हणू आपण रासायनिक बदल श्वसनामध्ये होत असतो तो नेमका कुठल्या पद्धतीने होतो ते घेऊया आपण. यामध्ये कोणत्या क्रिया घडतात, तर पहिली गोष्ट की नाकावाटे आपण ऑक्सिजन घेतो. आता कार्बन डायऑक्साईड सोडतो, वनस्पतीच्या बाबतीत उलट आहे, वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात, पण आपण मात्र काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. आता श्वसनाची क्रिया घेतल्यानंतर किंवा श्वसनावाटे ऑक्सिजन घेतल्यानंतर पुढे काय होतं, तर आपण आपल्या शरीरामध्ये अन्न खातो आणि अन्नाचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. आता हे कसं शब्दात मांडूया बघा, रासायनिक ह्याचं समीकरण कसं होईल, ग्लुकोज C6H12O6 ही काय आहे, ग्लुकोजची म्हणू आपण की हे ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे. ग्लुकोज असा लिहितात, शब्दात लिहिणं ग्लुकोज वेगळं आणि तो रेणूसूत्रात लिहिणं वेगळं, त्याचं शाब्दिक समीकरण मांडणं हे शाब्दिक समीकरण आपण C6H12O6 हा झाला ग्लुकोज, प्लस आपण नाकावाटे काय घेतला, H2O. नाकावाटे काय घेतला आपण, H2O आपण घेतला. मग तयार काय होतं याच्यामध्ये, ज्या वेळेला आपण शरीरातल्या रक्तामध्ये असणारा ग्लुकोज आणि आपण नाकावाटे घेतलेला ऑक्सिजन यांचा मिलाप होतो, तर याच्यापासून काय काय तयार होतं बघा. याच्यापासून तयार होणारे पदार्थ तुम्ही फक्त इथे पुढे रेष दाखवतोय पण लिहितोय मात्र खाली. याच्यापासून तयार होतं पाणी म्हणजे H2O, प्लस पुढे बघा काय काय तयार होतं, CO2. आता हे निर्माण होतं आणि शिवाय ऊर्जा मुक्त होते. या ठिकाणी ऊर्जा काय होते, मुक्त होते. मुक्त झालेली ऊर्जा आपण अशी वरती दाखवूया, तर ती एटीपीच्या स्वरूपात असते, हे लक्षात घ्या. आपण मागे सुद्धा एड्रेनलिन ट्रायफॉस्फेट म्हणजे एटीपीच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा निर्माण होते आणि ते पेशीमध्ये साठवली जाते. आता ही सुद्धा अभिक्रिया बॅलन्स नाहीये, हे झालं शाब्दिक समीकरण. कशाचं, श्वसन क्रियेचं, श्वसन या रासायनिक
बदलाचं शाब्दिक समीकरण. तर मी तुम्हाला म्हणलं की हे 100% करेक्ट नाहीये. का करेक्ट नाहीये? कारण संख्या समान लागते. कशाची संख्या मला म्हणायचं बघा, जर नीट बघा या ठिकाणी C6 आहे. C म्हणजे काय? कार्बन. रासायनिक आपले यामध्ये संज्ञा संकल्पना झालेली आहे, गतवर्षीच झालेली आहे. आता या ठिकाणी कार्बन किती आहेत? 6. या ठिकाणी कार्बन किती आहेत रे? हा एकच दिसतोय. म्हणजे इथं जर 6 असते तर तिकडे सुद्धा किती पाहिजे? 6. हे लक्षात घ्या. याला म्हणायचं बॅलन्स. इथे H12 आहे. इथे H किती आहेत? 2च आहेत. म्हणजे बॅलन्स आहे का? नाही. जेवढे इकडे घेतले तेवढेच पुढे पाहिजेत ना. आता इथे H12 आणि हा अजून 2 म्हणजे H किती आहेत? 14 आहेत ऍक्च्युअली. हा 2 आणि हे 12. 12 आणि 2 14. म्हणजे H किती पाहिजे? 14 पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जर इथं आपण H2O म्हणतो, ऍक्च्युअली तर O2च म्हणायला पाहिजे होतं ना, किंवा कारण आपण काय म्हणलं बघा इथं कशा छोट्या छोट्या चुका करतात बघा. आपल्याकडे H2O मी लिहिलेली आहे, ऍक्च्युअली O2च लिहायला पाहिजे होतं. कारण आपण नाकावाटे ऑक्सिजन घेतो, नाकावाटीत आपण पाणी घेतलं. H2O म्हणजे काय झालं? पाणी. म्हणजे आपलं इथं मांडताना थोडंसं चुकलेलं होतं. O2 झालं. आता या ठिकाणी बघा C6 आहे, इथं आपले 2 दिसत आहेत. इथे H12 आहे, इथे 2 दिसत आहेत. इथं O6 आहे. आपले O किती आहे? हे 6 आणि शिवाय 8. आपले O किती आहेत? हा 1 आणि हा 2 3. म्हणजे इथं बॅलन्स नाहीये. इथं मांडायचं म्हणून तुमच्या लक्षात येईल. C इथे किती आहेत म्हणलं मी तुम्हाला? 6 आहेत. इथं आणि बाणाच्या पलीकडे सुद्धा किती पाहिजे? 6च पाहिजे एकूण. इथं C किती आहेत? तर 1च आहे. म्हणजे हे काय झालं? चुकीचं आहे. ह्याला रासायनिक अभिक्रिया असंतुलित असणं. रासायनिक जे समीकरण आपण मांडलं ते असंतुलित, इम्बॅलन्स. जेवढे या बाजूला पाहिजे तेवढंच त्या बाजूला देखील पाहिजे, पण असं नाही. तर आता ते संतुलित करून घेता येतं. कसं? तर समजा आपण इथं 2H2O लिहिलं आणि 2CO2 लिहिलं, तर बघा या ठिकाणी ते संतुलित, सॉरी 2 नाही 6CO2 आणि 6H2O लिहिलं. 2 लिहून होणारच नाही कारण 2 गुणिले 2 4 झाले, पण आपलं हायड्रोजन इथं 12 आहे. तर 6 जर लिहिलं आपण तर म्हणा की किती पण लिहिले चालतं का? नाही. त्याची जी एक ठराविक मेथड आहे. कारण ज्या वेळेला हे रासायन बदल होतात त्यावेळेला ते फिक्स स्वरूपामध्ये असतात. म्हणजे तुम्हाला इथं 2 पेक्षा इथं 3 करू, इथं 4 देऊ, 4 3 12 असं नाही. जे आहे तयार होते तेच, त्यामध्ये कोणताही बदल नाही. मग इथं काय झालं बघा, 6CO2 आपण लिहिलं की 6 2 12. इथं 6 कार्बन 6 बरोबर आहे. हायड्रोजन 12 6 गुणिले हा गुणाकार तिरकस असतो 12 बरोबर आहे. इथं ऑक्सिजन 6 आहे. इथं ऑक्सिजन किती? इथं तर गुणिले ह्याला सगळ्यांना हा 6 H ला पण आणि O ला पण, हे 6 झाले. इथे एक 6 लिहिले आपण 6 आणि हे झाले O2 12. शिवाय ही O2 या ठिकाणी एक आहे म्हणजे 12 आणि 2 14. ओके, म्हणजे 8 स्वरे आहेत. आणि या ठिकाणी बघा की हे 6 आणि या ठिकाणी 6 2 12 म्हणजे इथं 12 18 पाहिजे होते. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मॅनेज करावा लागेल. इथं समजा 2 लिहिला आपण तर 4 आणि हे किती आहेत? 6 सॉरी 6 10 झाले आपले इथं ऑक्सिजन. इथं ऑक्सिजन किती झाले? हे 6 आणि हे 6 गुणे 12. म्हणजे इथं आपल्याला 6 लिहून O2 किती घ्यावे लागतील? तर O2 सुद्धा आपल्याला बदलावे लागतील. मग आता O2 किती येतील इथं? समजा आपण बघा टोटल O2 किती आहे या ठिकाणी? ऑक्सिजन तर काउंट करू आपण. किती घ्यायचं ते आपण नंतर ठरवू. ऑक्सिजन टोटल किती आहे तिथं? तर टोटल हे आता झाले 6. ओके, आणि हे गुणाकार आहे, हे 12 म्हणजे आपल्याला 18 पाहिजे. 18तले 6 इथं आहेत. अजून आपल्याला जर 12 करावे लागतील तर इथं 6 घ्यावं लागेल. म्हणजे मापात 6 दुणे 12 म्हणजे 18 झाले. म्हणजे इथं अशी जर आपण केली अभिक्रिया तर ती बॅलन्स अभिक्रिया झाली, संतुलित क्रिया झाली. कशी? प्रमाण 6 दुणे 12 प्लस 6 18. आता 6 दुणे 12 सॉरी हे 6 आणि इथे 6 दुणे 12 18. 18 ला 18 झाले. इकडे वरती 18, बाणाच्या पुढे देखील 18. इथं 4, इथं खाली 4. जे आहे प्रमाण ते पुढे दिसलं पाहिजे. तर झाली श्वसनाची क्रिया. काय होतं नेमकं श्वसनाच्या क्रियेमध्ये?
तर C6H12O6 म्हणजे ग्लुकोज घेतलं जातं, 6CO2 तुम्ही नाकावाटे ऑक्सिजन घेता, तयार काय होतं H2 6 आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी शिवाय ऊर्जा, ती ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. इथं ऊर्जा मी मांडलेली नाही, इथं असं वरती बाण करून आपल्याला एटीपी लिहिता येईल म्हणजे ऊर्जा निर्माण होते हे म्हणता येईल. तर श्वसनाची क्रिया ही एक नैसर्गिक रासायनिक क्रिया आहे. पुढचे कुठले आहे तर नैसर्गिक क्रिया श्वसनानंतर पुढचे आहे प्रकाश संश्लेषण. आता जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, आता प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये यामध्ये खूप मोठे डिफरन्स आहे. जी अनिर्मिती होती मग अशा आपण बोलली श्वसनाची क्रिया, त्याच्या उलट प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे. कारण प्रकाश संश्लेषणामध्ये तयारच काय होतं तर जसं मग मी म्हणलं तुम्हाला की पेशी आपण मानव काय करतो की ऍक्च्युली अन्न म्हणून जे घेतो C6H12O6 म्हणजे ग्लुकोज तेच वनस्पती तयार करतात. त्यामुळे मगाशी आपलं 6CO2 आणि H2O आपण शेवटी झालं होतं ते आता अगोदर होणार आहे. कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सूर्यप्रकाश याचबरोबर सूर्यप्रकाशाबरोबर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड ह्या गोष्टी घेतल्या जातात. आपण ती मांडू कशी, रासायनिक बदल जो आहे तो शाब्दिक समीकरणामध्ये मांडू कसा तर पहिल्यांदा घेऊ आपण H2O, तर तो किती घ्यायचा 6 घ्यायचा 2 घ्यायचा तो नंतरचा भाग प्लस CO2. आता हे दोन्ही सुद्धा बघा तुम्हाला मगाशीच म्हणलेलं आहे की श्वसनाच्या क्रियेच्या अपोजिट अनिर्मिती आहे मानवाची, त्याच्या अपोजिट प्रकाश संश्लेषण क्रिया असते. म्हणजे मानवामध्ये जे प्रकाश संश्लेषणामध्ये जे निर्माण होतं त्याचं विघटन मानवामध्ये केलं जातं जे तयार होतं ते. आणि प्रकाश संश्लेषणामध्ये म्हणजे मानवाकडून आणि साखळीच आहे ना, जे माणसाकडून उपयुक्त नाही ते वनस्पतीसाठी उपयुक्त आहे, जे वनस्पतीकडच उपयुक्त नाही ते माणसासाठी उपयुक्त आहे. दोन्ही एकमेकांना कोरिलेटेड आहे. आता इथं बघा H2O घेतला CO2 घेतला शिवाय सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य, या ठिकाणी सूर्यप्रकाश लिहू या ठिकाणी हरितद्रव्य लिहू. आता हा थोडासा या ठिकाणी मी लिहितो सुद्धा शॉर्ट मध्ये सूर्यप्रकाश आणि इथं फक्त लिहितोय हरितद्रव्य, समजून घ्या हरितद्रव्य हे दोन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे, दोन्ही महत्वाचे. पुढे काय होतं ह्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तर पुढे तयार होतो C6H12O6 म्हणजेच कोण हा म्हणजेच ग्लुकोज मगाशी आपण मांडला होता. शिवाय काय तयार होईल ऑक्सिजन प्लस मग आता या ठिकाणी परत तिचा बॅलन्स करावा लागेल की मगाशीच असणाऱ्या साधी सोपी 6H2O इथे लिहितो मी कारण मगाच्या उलटी आहे म्हणून मगाशी 6 तयार झालं होतं, आता घेतलं आपण आणि मग तयार काय होणार C6H12O6 प्लस इथं आपण घेतलं होतं 6O2. हे मटेरियल तयार होते प्रकाश संश्लेषणामध्ये. बघा संतुलित आहे का तर आहे, 6 2 12 बरोबर ना, 12 हायड्रोजन आहेत. इथं किती हायड्रोजन आहेत 12 हायड्रोजन आहेत. ऑक्सिजन किती आहेत हे 6 झाले, हे इथं गुणिले 2 12 6 18. इथं ऑक्सिजन किती आहेत हे 6 6 2 12 ऑक्सिजन 18. कार्बन किती आहेत या ठिकाणी 6CO2 म्हणजे 6 कार्बन आहेत, इथे 6 झाले. म्हणजे ही अभिक्रिया बॅलन्स आहे. म्हणजे जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे त्याच्या उलट मानवी श्वसन आणि अन्नपचन ही जी, कारण अन्नपचन त्याच्यामध्ये आहे, नुसतं श्वसनाची क्रिया झाली की संपला कशातला भाग नाही. पण मानवाची अन्न निर्मिती त्याच्या विरुद्ध वनस्पतीची अन्न निर्मिती आहे. मानवाच्या निर्मितीच्या विरुद्ध का, कारण वनस्पती हे घेतं आणि हे देते, ह्याच्यापासून हे निर्माण होते. मानव हा घेतो, हा इंटरनल अन्नातून घेतो आणि त्याच्यापासून हे सगळं बाहेर काढतो. फक्त ह्या ठिकाणी सूर्य आणि द्रव्य आहे ती मानवाकडे, याचा काही विषय नाहीये. फक्त माणूस काय करतो शरीरातली ऊर्जा ती जी आहे C6H12O6 हेच बायफर्केशन करतो, त्याचं डिव्हायडेशन आपण म्हणूया करा, छोटे छोटे पार्ट तयार करून तिथून ऊर्जा तयार केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत असते. आता आपण मानव निर्मित जे आहेत रासायनिक बदल तिकडे जाऊ. नैसर्गिक बदल घेतले आपण. नैसर्गिक मध्ये कुठले दोन आहेत, एक पहिला श्वसनाची क्रिया आणि दुसरा आहे प्रकाश संश्लेषणाची क्रिया. त्यानंतर पुढे मी पुढे जाऊया आणि पुढे घेऊया मानव निर्मित रासायनिक बदल. पुढे तुम्हाला माहितीच पुढचं लिहित बसत. तर मानव निर्मित रासायनिक बदल म्हणजे जे मानवाने घडवून आणलेले आहेत किंवा मानव त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मानव निर्मित रासायनिक बदल.
मग यामध्ये पहिला आहे बघा इंधनाचं ज्वलन. आता आपण काय करतो की वेगवेगळी वाहनं वापरतो आपण किंवा स्वयंपाकाचा गॅस आपण वापरतो आणि यामध्ये आपण ज्वलनाची क्रिया घडवून आणली म्हणजे मानवाच्या लक्षात आलं की हे असं असं होऊन आपल्याला ही उष्णता मिळू शकते आणि मग इंधनाचं ज्वलन. तर ज्वलन ही मुळातच रासायनिक क्रिया आहे. जेव्हा एका ठिकाणी आग लागते त्यावेळेला त्या ठिकाणी रासायनिक बदल म्हणजे आग हाच एक रासायनिक बदलाचा भाग आहे मुळात लक्षात घ्या. म्हणजे मूळ तत्व नाही. आपल्या थोडंसं आपण जर पाठीमागे गेलो आणि आपल्या धर्मानुसार पंचमहाभूत तुम्ही शब्द ऐकला असेल कारण एक काळ असा होता की ही बेसिक तत्व मांडली जायची. जसं मूलद्रव्य आपल्या विज्ञानामध्ये संकल्पना आहे तसं आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये पंचमहाभूत. पंचमहाभूत कुठलं? पृथ्वी, आकाश, पाणी, हवा आणि मग अग्नी अशी. पण आता नव्या नुसार अग्नी ही रासायनिक क्रिया आहे, ती काही पंचमहाभूतातला विषय नाही, ही क्रिया आहे रासायनिक. मग आता आपण इंधनाचं ज्वलन घडवून आणतो आणि इंधनाचं ज्वलन घडवून आणून ही रासायनिक क्रिया करत असतो. आता नेमकं याच्यामध्ये काय होतं बघा, तर इंधनाचं ज्या वेळेला ज्वलन होतं त्यावेळेला आपण कार्बन घेतो. लक्षात घ्या सगळीकडे ज्वलनाची क्रिया आहे. म्हणजे मानवी शरीरामध्ये सुद्धा ऊर्जा तयार होते, तिथं सुद्धा कार्बन आहे. वनस्पती सुद्धा मध्ये ऊर्जा तयार होते, तिथं सुद्धा कार्बन आहे. गाडीमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण वाहनामध्ये सुद्धा ऊर्जा तयार होतो तिथं सुद्धा काय आहे? कार्बन आहे. तिथं सुद्धा सी आणि O2 आहे. म्हणजे सी आणि O सगळीकडे. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन श्वसनावाटे घेतो, ऊर्जा तयार होतो. वनस्पती ऑक्सिजन सोडतात पण कार्बन डायऑक्साईड घेत असतात, तिथे सुद्धा ऑक्सिजनचा संबंध आहे. आता आपण वाहनामध्ये काय क्रिया होते? वाहनामध्ये अतिशय सोपी होती की कार्बन घेतला जातो. म्हणजे आपण जे पेट्रोल, डिझेल, रॉकेल वगैरे घेतो त्याच्यामध्ये मुख्यतः काय असतं? कार्बन असतं. आणि शिवाय O2 बाहेरून घेतला जातो. मग सर्वांना माहिती आहे की आपल्या अगदी टू व्हीलर जरी गाडी असेल तर त्याच्यामध्ये एका बाजूला थोडासा एक हवा घेणारा पंपचा भाग असतो, जो हवा घेतो, हवा तो घेत असतो आणि तो घेतो हवा, हवेमधला ऑक्सिजन तो देखील वापरतो. म्हणजे आपली गाडी देखील श्वसन करते आणि उच्छवास देखील करते. उच्छवास म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड पुढे बाहेर जातो. C+O2 रॉकेल वाटे सॉरी पेट्रोल वाटे सी, त्या पंपा वाटे ऑक्सिजन शोषला जातो आणि पुढे तयार काय होतं? तर ऊर्जा प्लस CO2. तर ऊर्जा इथं आहे वरती मी दाखवतो, म्हणून असं म्हणते की ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा गाडी पुढे जाण्यासाठी वापरली जाते. आणि CO2 आहे तो सायलेन्सर मधून त्या कार्बन आणि इतर पदार्थ आहेत ते बाहेर टाकले जातात. जेवढा कार्बन क्वालिटीचा असेल, काय म्हणतो बघा, जेवढा कार्बन क्वालिटीचा असेल तेवढं ज्वलन फास्ट होईल. जेवढं ज्वलन चांगलं होईल तेवढा हा कार्बन इझिली बाहेर टाकला जाईल, तेवढी ऊर्जा चांगली तयार होईल आणि गाडी आपली वेगाने पुढे जाईल. तुम्ही कधी पेट्रोल पंपावरती गेला बघा की तिथं लिहिलं असतं बघा की स्पीड पेट्रोल किंवा चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल. चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल म्हणजे काय? त्या कार्बन चांगल्या दर्जाचा असतो. दर्जाचा कार्बनचं प्रमाण जास्त, दर्जा म्हणजे जास्त, क्वालिटी प्युअर कार्बन, मग ते ज्वलन चांगलं होतं, ऊर्जा चांगली तयार होते. आपलं असंच आहे, आपण चांगला कार्बन घेतला. कार्बन म्हणजे काय? आपलं अन्न. चांगलं अन्न घेतलं, ज्वलन चांगलं होतं, ऊर्जा शरीरामध्ये. ज्वारीची भाकरी आपण घेतली, कार्बोहायड्रेट्स मध्ये तो भाग मोडतो. अन्न श्वसनावाटे ऑक्सिजन घेतला, ऊर्जा तयार झाली आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले. सगळीकडे क्रिया तीच आहे. ऊर्जा निर्मितीची क्रिया एकसारखीच आहे. फक्त दोन्ही मधला जो काही प्राणी असू, वनस्पती असू किंवा आपली 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी असू, सगळ्या ठिकाणी ऊर्जा तयार करण्याचा फॉर्म्युला समान एकसारखा आहे. कार्बन बेसिक वापरलाय, तो पुढे ऑक्सिजनशी मॅचअप करून किंवा वेगळा करून पुढच्या क्रिया घडत असतात. तर इंधनाचं ज्वलन ही देखील एक रासायनिक क्रिया आहे आणि ती मानवनिर्मित आहे, कारण त्याला जबाबदार घडवली कुणी? तर ती मानवाने घडवली. पुढची रासायनिक अभिक्रिया कोणती आहे? तर बघा ती आहे जी आपली शहाबादी फरशी असते. मग आपण उदाहरण घेतलं होतं बघा मागच्याच प्रकरणामध्ये. शहाबादी आपल्याकडे असणारी पांढरसा मोठीच्या बघा आपल्या घरामध्ये आता नवीन स्टाईल मध्ये शहाबादी फरशी असते, कोटा फरशी आपण म्हणतो, तर ती शहाबादी फरशी. या शहाबादी फरशीवरती जर आपण लिंबू पिळलं तर काय होतं हे आपण मागे एका उदाहरणामध्ये पाहिलेलं होतं. आता लिंबूऐवजी आपण शब्द वापरू आम्ल, आम्ल शब्द वापरू किंवा HCl वापरतो. लिंबामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं पण इथं आपण HCl वापरतो. शहाबादी फरशी, आता हे रासायनिक शाब्दिक समीकरण आपण रासायनिक भाषेत कसं मांडणार? तर शहाबादी फरशी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. तुमचं पाठ पाहिजे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस आम्ल मी म्हणलं कुठलं घेतलं? HCl 2HCl
काय तयार होईल पुढे याच्यामध्ये? तर तुम्हाला माहिती आहे की त्या फरशीवर जर आम्ही ओतलं तर असे बुडबुडे तयार होतात आणि बुडबुडेच्या स्वरूपामध्ये पुढं काय तयार होतं तर पुढं तयार होणार पदार्थ मी या ठिकाणी फक्त बाण करतो आणि खाली लिहितो. या ठिकाणी तयार काय होतं तर तयार होतं CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. आता हे बॅलन्स आहे का नाही ते आपण थोडं नंतर बघूया. प्लस CaCl2 प्लस हा राहिला CO2 एक तयार होईल. CO2 तयार होईल. CO2 प्लस H2O. H2 म्हणजे पाणी, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हे जर आपण घेतलं CaCO3 वरती जर 2HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडची जर आपण क्रिया केली तर ह्याच्यामध्ये काय तयार होतं CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड तयार होतं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतं, H2O म्हणजे पाणी तयार होतं. म्हणजे ही सुद्धा एक मानव निर्मित रासायनिक क्रिया आहे. ही अभिक्रिया बॅलन्स मी ऑलरेडी केलेली आहे. प्रमाण बघा C या ठिकाणी 1 आहे, C इथं एकच आहे, पुढे कुठे C दिसत नाही. C म्हणजे काय कॅल्शियम. CO3 आणि यामध्ये C हा म्हणजे कार्बन आहे, इथे एक बघा Cl आहे म्हणजे हा क्लोरीन मध्ये मोडतो. तुम्हाला इथे पण C येतो, हा C कार्बनचा आहे, हा Cl आहे, एकच शब्द आहे, ही एकच शब्द आहे. तर C वेगळा आणि L वेगळा नाहीये. तर हा Cl आहे आणि हा काय आहे आपण म्हणूया की हा फक्त C आहे. Cl या ठिकाणी 2 आहे, तुम्हाला की काय हा गुणाकार असतो 2Cl. आता 2 Cl आहेत का इथे तर आहेत बघा, इथे Cl2 खाली मांडलं तर पुढे मांडलं तिरकस गुणाकार महत्वाचा आहे, इथे 2 झाले. त्यानंतर C किती आहे तर एकच आहे म्हटलं मी तुम्हाला, इथे C किती आहे बघा हा एकच आहे. H राहिले तेवढे, इथे H 2 आहेत, इथे H किती आहेत बघा इथे फक्त 2 आहेत. O किती आहेत, O इथे 3 आहेत, इथे O किती आहेत हा 1 2 1 आणि हा काय नाही म्हणजे 1 म्हणजे 3 O आहे. म्हणजे अभिक्रिया कशा आहेत सगळी बॅलन्स आहे. तर अशा पद्धतीने देखील बघा की शाबादी फरशीवरती लिंबाचे थेंब टाकणे वगैरे हा सुद्धा एक कशाचा भाग आहे, हा सुद्धा मानवनिर्मित रासायनिक बदलाचा भाग आहे. पुढे एक अजून काही दोन उदाहरण दिलेत बघा की दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. आता दुष्फेन पाणी कशाला म्हणायचं हे अगोदर लक्षात घ्या. दुष्फेन तुम्ही पाहायचं बघा की पोहताना सुद्धा काही पाणी अतिशय जड असतात, उडी वगैरे मारली तर खूप लागतं पाणी. तुम्ही बऱ्याच मुलांनी अनुभव घेतला असेल की जड पाण्याने वार लागतं म्हणतो आपण, त्याला म्हणायचं दुष्पेन पाणी. दुष्पेन पाणी म्हणजेच काय क्षाराचं प्रमाण जास्त, कॅल्शियमचे क्षार किंवा आपण म्हणूया सल्फेटचे क्षार, मॅग्नेशियमचे क्षार, अशा क्षारांचं प्रमाण जास्त असतं, परिणामी ते पाणी जड असतं कारण क्षाराचा थर त्याच्यामध्ये सामावलेला असतो. असं पाणी म्हणजे दुष्फेन पाणी. आता हे दुष्फेन पाणी सुफेन बनवणं म्हणजे त्यातले क्षार कमी करणं, कारण हे दुष्फेन पाणी काही उपयोगाचं नाही आपल्या शेतीला सुद्धा देता येत नाही. माणसं देतात पण शेतीला दिल्यामुळे शेतीचं नुकसानच जास्त. धुण्यासाठी वापरायला गेलो तर किती जरी आपण हे करायला गेलो साबण वापरला तरी चांगल्या दर्जाचे कपडे देखील निघत नाही. जनावर असं क्षाराचं पाणी पिलं तर शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्षार असतात, त्याचा फटका बसतो. मानवाचं तर सोडूनच त्या मानव पिणारच नाही पाणी, नाईलाजानं कधी प्यावं लागलं तर पाणी तर पिऊ शकणार नाही कारण अतिशय प्यायला खराब. तर असं पाणी म्हणजे क्षार भरपूर असलेलं पाणी म्हणजे दुष्फेन पाणी, ते आपण सुफेन बनवू शकतो. म्हणजेच त्यामध्ये दुष्फेन इथं फेनचा अर्थ इथं फेस होणारा, फेस न होणारा फेस होणार असं देखील तुम्ही घेऊ शकता. जास्त क्षाराचं कमी क्षाराचं असं देखील घेऊ शकता. आता हे दुष्फेन पाणी आपण सुफेन बनवू शकतो. मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ जास्त आहेत, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, यांची क्लोराईड जास्त प्रमाणात किंवा सल्फेट याच्यामध्ये जास्त प्रमाणात असलेले पाहायला मिळतात. आता पुढे बघा काय काय नेमकं यामध्ये क्रिया होते. तर कसं आपण दुष्फेन पाणी सुफेन बनवू शकतो ते आपण घेऊया. आपण काय केलं समजा की दुष्फेन पाण्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की जे क्षार असतात ते क्लोराईडचे असतात किंवा पुढे जाऊन म्हटलं तुम्हाला ऑक्साईडचे असतात. आता कॅल्शियमचे जर क्षार असतील, कॅल्शियम क्लोराईड CaCl2 म्हणजे कॅल्शियमचे जर क्षार त्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात असतात तर काय करतात की त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट टाकलं जातं, धुण्याचा सोडा Na2CO3 सोडियम कार्बोनेट, CaCl2 प्लस Na2CO3 सोडियम कार्बोनेट. काय तयार होते या क्रियेमध्ये सगळ्यात
तर या सगळ्या क्रियेमध्ये तयार होतं एक पहिलं, खाली मी इथे फक्त बाण करतोय आणि खाली घेतोय, तर कॅल्शियम यामध्ये बघा की यामध्ये तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट, हे क्लोराइड आहे, Cl2 हे क्लोराइड आहे, कार्बोनेट CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट हे तयार होत असतं. ह्याच्या जोडीला काय आहे, त्याच्या जोडीला आहे 2NaCl, NaCl मीठ, 2 म्हणजे मिठाचे रेणूचे 2 रेणू तयार होणार. किती रेणू तयार होणार, 2. तर CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराइड, Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, पुढे निर्माण काय होतं तर CaCO3 कॅल्शियम क्लोराइड, सॉरी कॅल्शियम क्लोराइड नाही तर CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, सॉरी क्लोराइड Cl2 कार्बोनेट आणि NaCl 2NaCl म्हणजे मीठ. तर ही देखील आपली रासायनिक क्रिया आहे, मानवनिक क्रिया आहे. आणि मग एकदा हे NaCl मीठ तयार झाले की ते दुष्पेन पाणी काय होतं, सुपेन होतं. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराइड, फरक लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. मग हे Na2CO3 मध्ये धुण्याचा सोडा म्हणजे आपण साबण वगैरे त्याच्यामध्ये वापरला, साबणानेच देखील आपलं पाणी सुपेन बनू शकतं. म्हणजे हे सगळे जे प्रकार होते ते सगळे प्रकार कशाचे होते, तर दुष्पेन पाणी सुपेन बनवणं आणि मानवनिर्मित रासायनिक बदल. तर आता बघा आपण कोणता भाग घेतला आतापर्यंत. एक पहिली गोष्ट की रासायनिक बदल म्हणजे काय, की ज्यावेळेला असे बदल होतात की नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो, त्याला रासायनिक बदल असं म्हणायचं. याचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत मुख्यतः, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. नैसर्गिक मध्ये आपण कुठले घेतले तर श्वसनाची क्रिया घेतली, आणि दुसरी घेतली ती होती आपली वनस्पतीची प्रकाश संश्लेषण क्रिया. मी तुम्हाला म्हणलं मानवी श्वसन आणि अनिर्मिती त्याच्या अपोजिट वनस्पतीची प्रकाश संश्लेषण क्रिया आहे. त्यानंतर आपण मानवनिर्मित बघत होतो. मानवनिर्मित आपण कोणकोणते प्रकार पाहिले, तर पहिलं इंधनाचं ज्वलन C+O2 CO2. दुसरा प्रकार आपण घेतला शहाबादी वर्षीवरती जर आपण आम्ल टाकलं तर त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl, आणि मग पुढे काय निर्माण होतं ते आपण त्यामध्ये पाहिलेलं होतं. तिसरा आपण बघितला दुष्पेन पाणी काय बनवणे, सुपेन बनवणे. अजून यामध्ये एखादा राहिला का प्रकार, इंधनाचं ज्वलन घेतलं, शहाबादी फरशीचा घेतला, दुष्पेन पाणी सुपेन बनवणे. ठीक आहे, 3 प्रकार आपण याच्यामध्ये घेतले. ही मानवनिर्मित रासायनिक बदल आहेत. आता पुढे आपण हा इथपर्यंतचा भाग रासायनिक बदल आणि त्याचे उपप्रकार वगैरे पाहिलेला आहे. पुढच्या तासाला आपण रासायनिक बंध म्हणजे काय ते आपण पाहू. ठीक आहे, धन्यवाद.